बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी कोल्हापुरात आहे। गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची आज निवड होणार आहे। या अध्यक्षपदासाठी 3 नावे चर्चेत आहेत। यापूर्वी शशिकांत चोयेकर यांचं नाव चर्चेत आलेलं होतं, त्यानंतर अमरीश घाटगे यांचंही नाव समोर आलं। मात्र यामध्ये पुन्हा एक नवीन नाव आता समोर येतंय। मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ यांचं नाव चर्चेत आलंय। दुपारी 3 वाजता याबाबत बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये नव्या अध्यक्षांचं नाव जाहीर केलं जाणार आहे। पुढच्या वर्षी गोकुळची निवडणूक आहे आणि त्यामुळे एका वर्षासाठी नव्या अध्यक्षाची निवड केली जाईल। सत्ताधाऱ्यांमध्ये मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार सतेज पाटील आणि इतरही आमदार आहेत, तर विरोधी गटामध्ये महाडिक गट आहे, त्यामुळे गोकुळचं राजकारण चर्चेत आहे। विशाल पुजारी आपल्यासोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। विशाल, खरं तर आणखी एक नाव आता या संपूर्ण स्पर्धेमध्ये समोर येतं आहे आणि ते नाव आहे हसन मुश्रीफ यांच्या मुलाचं। नेमकी कशी चुरस आहे? खरं तर एका वर्षासाठीच हा अध्यक्ष निवडला जाईल, मात्र आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय काय होऊ शकतं? नक्कीच ऋतुजा, खरं तर गोकुळ दूध संघ संपूर्ण महाराष्ट्रातच खरं या दूध संघाकडे लक्ष असतं आणि याच दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक पुढच्या वर्षी आहे आणि या सगळ्या निवडणुकीनंतर अध्यक्ष ठरले जातात। सध्या या निवडणुकीमध्ये 2-2 आणि 1 असा एक अध्यक्ष निवडीचा पॅटर्न गेल्या निवडणुकीमध्ये ठेवण्यात आलेला आणि त्यानुसार आता 1 वर्ष जे आहे ती उर्वरित 1 वर्षासाठी आता नवा अध्यक्ष जो आहे तो आज निवडला जाणार आहे। खरं तर या अध्यक्षा म्हणून अनेक नावे जी आहेत ती चर्चेत होती, ज्याच्यामध्ये यापूर्वी शशिकांत चोयेकर यांचं नाव चर्चेत होतं। पुन्हा 2 दिवसापूर्वी संजय बाबा घाटगे ज्यांनी नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केलेला त्यांचे चिरंजीव अमरीश घाटगे यांचं नाव चर्चेत होतं। मात्र आज पुन्हा एकदा म्हणजे आज ऐनवेळी ज्यावेळेस आज अध्यक्ष निवडणार आणि आज एक नवीन नाव समोर येतं आणि ते म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलाचं नाव नावेद मुश्रीफ हे या अध्यक्षपदी वर्णी लागेल अशी चर्चा जी आहे ती सध्या सुरू झालेली आहे। खरं तर या अध्यक्ष निवडीवरून अनेक राजकारण सुद्धा झालेलं पाहायला मिळालं होतं। गेल्या काही दिवसांपूर्वी जे माजी अध्यक्ष आहेत त्यांच्या राजीनाम्यावरून अनेक नाट्यरूप जे आहेत ते पाहायला मिळालं होतं। याच्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असा जो एक संघर्ष जो आहे तो या गोकुळच्या राजकारणामध्ये आता कुठेतरी समोर येताना दिसतोय, कारण सध्याचा जो अध्यक्ष आहे तो महायुतीचाच असावा अशी एक भूमिका जी आहे ती सुद्धा नेत्यांची कुठेतरी पाहायला मिळाली होती। सध्या जर संपूर्ण गोकुळमध्ये पाहायचं झालं, सत्ताधारी गटामध्ये मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आंबेडकर, त्याचबरोबर माहितीचेच नेते विनय कोरे आणि इतरही काही माहितीचे नेते आणि यांच्याच बरोबर आमदार सतेज पाटील जे महाविकास आघाडी जे एकमेव महाविकास आघाडीचे हे या सगळ्या सत्ताधारी पॅनलमध्ये होते। आणि विरोधी गटामध्ये जर पाहायचं झालं तर महाडिक गट जो आहे तो एकमेव या विरोधी गटामध्ये पाहायला मिळाला होता। त्यामुळे एक चुरस जी आहे ती नेहमीप्रमाणे कोल्हापूरमध्ये जसं पाटील आणि महाडिक जी चुरस आहे ती सुद्धा या गोकुळच्या राजकारणामध्ये पाहायला मिळते। आणि आता जर संपूर्ण या अध्यक्ष निवडीबाबत पाहायचं झालं तर महायुतीचाच अध्यक्ष व्हावा अशी एक जी सूर जो आहे तो सत्ता सूर जो आहे तो पाहायला मिळाला नाही। याच चर्चेतून आता मुश्रीफ यांच्या मुलाचं नाव चर्चेत आहे, जे नावेद मुश्रीफ हे गोकुळचे संचालक आहेत आणि एका कारखान्याचे चेअरमन देखील आहेत। आणि आता जर का मुश्रीफ यांच्याच मुलाचं नाव जर का या अध्यक्षपदासाठी जर का कायम राहिलं तर मात्र या संपूर्ण राजकारणाला एक वेगळं वळण लागण्याची चर्चा आहे, कारण पुढच्या वर्षी निवडणूक आहेत आणि या निवडणुकांपूर्वी माहितीनं आपला एक उमेदवार जो आहे आपला सदस्य जो आहे तो अध्यक्ष केल्यामुळे गोकुळचं राजकारण जे आहे ते कुठेतरी वेगळ्या वळणावर पाहायला मिळणार आहे। एक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा जो संघर्ष होता तो संघर्ष आणखी पुन्हा तीव्र होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आजच्या सगळ्या बैठकीमध्ये हे नाव जे आहे ते जाहीर होण्याची शक्यता आहे। दुपारी 3 वाजता गोकुळ दूध संघामध्ये याची बैठक देखील पार पडणार आहे आणि या बैठकीमधून हे नाव जे आहे ते समोर येणार आहे। मात्र सध्या जर पाहायचं झालं तर नावेद मुश्रीफ यांचं नाव चर्चेत आहे आणि याला चर्चा असण्याचं कारण म्हणजे नावेद मुश्रीफ जे परदेशात होते आणि रात्रीच तातडीनं ते कोल्हापुरात दाखल झालेत, त्यामुळे कुठेतरी शंका सुद्धा निर्माण झाली की नावेद मुश्रीफ हेच अध्यक्ष असतील। त्यामुळे आता ही जी चर्चा आहे त्या चर्चेला पूर्णविराम येणार का हा एक सुद्धा सगळ्यात जास्त महत्त्वाचा विषय असणार आहे। आज दुपारी 3 वाजता याबाबतच्या सगळ्या घडामोडी पाहायला मिळतील। ऋतुजा, अगदी, आणि त्यामुळे कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। अर्थात हे नाव निवडण्यामागे विविध समीकरणं असतील, राजकीय गणित असतील आणि त्यामुळेच आजच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।